नमस्कार. आज आपण उपमा बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. हा थोडासा मोठा मोठा रवा आहे. बारीक रवा आपण शिऱ्याला वगैरे वापरतो. हे पहा, उपीटला हाच रवा घ्यायचा, छान होतो. आता याला आपण बारीक गॅसवर भाजून घेणार आहोत. रवा इथे बारीक गॅसवर मी भाजायला टाकलेला आहे. इथे आपण फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे. मोहरी, साखर, डाळी घेतलेली आहेत. उडदाची डाळ घेतलेली आहे, गाजर घेतलेला आहे, वाटाणा घेतला आहे, कढीपत्त्याची 7-8 पाने घेतलेली आहेत, कोथिंबीर चिरून घेतलेला आहे, एक बारीक टोमॅटो घेतलेला आहे, एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत आपण 4-5, आणि हिंग पण घालणार आहोत फोडणीला, आणि चवीनुसार मीठ पण घालायचं आहे, आणि तेल. सुरुवातीला आपण आता रवा भाजून घेऊया. ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीच्या मापाने 2 ते 2.5 वाटी पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. रवा माझा भाजून झालेला आहे. आता मी रवा कढईमधून काढून घेते. हे पहा, रव्याचा कसा छान कलर बदललाय, लालसर गुलाबी कलर आलेला आहे. आता आपण इथं फोडणीसाठी 2 चमचे तेल घेणार आहोत. तुम्हाला तेल कमी जास्त हवं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल तापले, आपण आता यात मोहरी टाकणार आहोत. कढीपत्ता, कांदा, तुम्हाला जर गाजर वाटाणा न घालता करायचं असेल तरी करू शकता, छान लागतं. कुणाकुणाला उपीट हळद घालून पण आवडतं. याच फोडणीमध्ये तुम्ही हळद घातली की पिवळ्या रंगाचं उपीट होईल ते. हिरव्या मिरचीचे तुकडे घातले. उडदाची डाळ घालणार आहोत. डाळी आणि साखर, हिंग घालायची राहिली माझी. आता यात मी मटार टाकते. गाजर पण टाकते. 5 मिनिट आपण याला झाकून ठेवूयात. आता आपण यात टोमॅटो टाकूयात. आपण ह्या रवा पण टाकायचे आणि हे 5 मिनिट भाजून घ्यायचे असंच मसाल्यासोबत सर्व. वास तर खूप छान सुटलेला आहे. आता आपण यात पाणी घालणार आहोत गरम केलेलं. 1 वाटीमध्ये 3 जण खाऊ शकतात. माझी मोठी वाटी आहे, तुमच्या वाटीच्या प्रमाणानुसार. हे पहा, हे 2 वाट्या पाणी माझं लागलेलं आहे. आता आपण याला बारीक गॅसवर झाकून ठेवणार आहोत.
थोडंसं पाणी लागेल. चवीनुसार मीठ पाण्यातच टाकायचंय. बघा किती छान मऊ असं झालेलं आहे. अजून एक 5 मिनिट आपण याला वाफत ठेवूया. मोठा रवा असल्यामुळे 2 ते 2.5 वाट्या पाणी तुम्ही ठेवू शकता किंवा 3 वाट्या पाणी पण गरम करा आणि लागल तसं घाला. आता आपण याला 5 मिनिट झाकून ठेवूया. एक चमचा मी तूप पण टाकते याच्यात, मऊसूत आणि छान लागेल. आता आपला उपमा तयार आहे खाण्यासाठी. आपण आता याला सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. हे बघा किती छान कलरफुल आणि मऊ एकदम झालेला आहे. हे पहा, रवा पण माझा पूर्ण फुगलाय. चला तर आपण आता ना सर्विंग बाउल मध्ये काढूया. गॅस बंद करूया आता. आपण याला गार्निश करूया. गरम उपमा खाण्यासाठी तयार आहे. धन्यवाद.